नमस्कार मित्रांनो, मी निलेश शुभाळे स्वयंरोजगार वार्ता या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। कसे आहात सगळे? नक्कीच चांगले असाल। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर बऱ्याच लोकांना पीएम किसान सन्मान योजना म्हणजे केंद्र सरकारची जी आपली योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात 3 टप्प्यामध्ये। तर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक लोक याच्यापासून वंचित आहे आणि त्या सर्व लोकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता सुरू झालेल्या नवीन नोंदणीची प्रक्रिया कशी आहे किंवा या पीएम किसान सन्मान योजनेसाठीची नवीन नोंदणी कशी करायची त्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्याला या व्हिडिओची अत्यंत गरज आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक काय लागेल तर तुम्हाला आवश्यक लागेल तुमचं आधार कार्ड लागेल, तुमचा 7/12 उतारा लागेल, त्याचबरोबर बँक पासबुक लागेल ज्याला तुमचा आधार कार्डचा नंबर लिंक आहे ते बँक पासबुक तुम्ही द्या आणि तुमचा मोबाईल नंबर लागेल ज्याच्यावरती तुमचा ओटीपी येणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत जे नोकरदार आहेत, ज्यांना जमीन भरपूर आहे किंवा जे टॅक्स पेयर आहेत, अशा लोकांनी कृपया अर्ज करू नये। तर हा अर्ज कशा पद्धतीने करायचा ते आपण व्हिडिओमध्ये स्लाइडच्या रूपामध्ये पाहूया। मित्रांनो, pmkisan.gov.in या साइटवरती आपल्याला पहिल्यांदा जायचंय। त्याच्यानंतर आपण स्क्रोल करून दाखवतोय न्यू फार्मर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं। न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्डचा नंबर, त्याच्यानंतर मोबाईलचा नंबर त्या ठिकाणी टाकायचा इथं। त्याच्यानंतर सिलेक्ट स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं, इथे कॅप्चा टाकायचा आणि गेट ओटीपी टाकायचं। गेट ओटीपी नंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल आणि तो ओटीपी नंबर टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुमची नाव, गाव, तुमचा खात्याचा नंबर, बँकेच्या पूर्ण डिटेल्स, ज्या बँकेमध्ये तुम्हाला हे हप्ते पडणार आहेत त्या बँकेचे पूर्ण डिटेल्स, IFSC कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ते अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि ॲप्लिकेशन नंबर लक्षात ठेवा नसेल लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट टाका, ठीक आहे। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जातो। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमची नावनोंदणी पीएम सन्मान किसान योजनेसाठी करू शकता। महत्त्वाची गोष्ट, नोंदणी झाल्यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल आणि तुमची पीएम सन्मान योजनेची जी रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। पीएम सन्मान योजनेसाठी तुमची नावनोंदणी झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला राज्य सरकारच्या नमो सन्मान योजनेचा पण लाभ भेटून जाईल। तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस वरती जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्जाची स्थिती पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला अर्ज भरत असताना कृपया चुकीची माहिती भरू नका। मोबाईल नंबर तुमचा अचूक द्या आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा। या गोष्टीमुळे त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी या सर्व गोष्टी सोप्या जाणार आहेत। कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळ्या व्यवसायाबद्दलची माहिती असेल, ते नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत मी आवर्जून त्या ठिकाणी पोहोचवत असतो। तर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाहीत, फ्री मध्ये तुम्ही तुमचा आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा। धन्यवाद।